सुनांमध्ये फरक करणारी सासू नेहमी एकटी पडते शेवटी. कारण नावडती सून तर तिचं काही करतच नाही. निदान थोडंफार करेल तरी, पण जी आवडती असते, जिने त्यांचे खरे चेहरे पाहिलेले असतात, ती मात्र तेही करत नाही. त्यामुळे दोघींच्या फरकामध्ये तिला शेवटी इतकं एकटेपण येतं की तिलाच कळत नाही पुढे जाऊन काय करायचं. प्रत्येकाच्या घरी ही गोष्ट होत नाही, पण ज्यांच्या घरी होते त्यांना मात्र नक्की माहित असतं. सासू सुना ही गोष्ट इतकी डेंजरस असते ना, आपल्याला वाटत असतं की काय येतात, लेक्चर देतात, निघून जातात, आणि हा काय वाद मांडण्याचा विषय आहे का. पण ज्यांच्या घरात या गोष्टीवरून रोज वाद होतात त्या गोष्टी हे नक्कीच जाणू शकतात की ज्या घरात सुनांमध्ये फरक केला जातो ती सासू नेहमी एकटी पडते. सुनांमध्ये फरक करणारी सासू नेहमी एकटी पडते शेवटी. कारण नावडती सून तर तिचं काही करतच नाही. निदान थोडंफार करेल तरी, पण जी आवडती असते, जिने त्यांचे खरे चेहरे पाहिलेले असतात, ती मात्र